जी आता ओला उबेर सुरू आहे त्याच्या किमतीपेक्षा कमी असणार आहे, कसा असणार आहे? ओला उबेर आणि रॅपिडो वगैरे ज्या टॅक्सी सेवा देणार आहेत ते धंदा करत आहेत, ते कमावण्यासाठी एक बिझनेस म्हणून व्यवसाय करतायत। परंतु या ठिकाणी देवाभाऊ सहकार टॅक्सी जी प्रस्तावित आहे ती आम्ही व्यवसाय म्हणून करत नाही, तर ड्रायव्हर नाही भागीदार बना अशा प्रकारे स्वतः ड्रायव्हर हे त्या ठिकाणी मालक असणार आहे। होणाऱ्या नफ्याचं डिस्ट्रीब्युशन ड्रायव्हर चालकांच्या घामाचं चीज होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही प्रॉफिट मेकिंगचा उद्देश देवाभाऊ सहकार टॅक्सीचा नाही, जो ओला उबेरचा आहे। याच्यामध्ये महिलांनाही ड्रायव्हर म्हणून आपण घेणार आहोत। चांगल्या नवीन टॅक्सी आपण रास्त व्याजदरात देणार आहोत आणि एक सुरक्षिततेच्या दृष्टीनं या मातीतली सेवा या ठिकाणी देवाभाऊ सहकार टॅक्सीच्या माध्यमातून MMR रिजनमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे। पूर्णपणे ड्रायव्हरसाठी त्यांच्या श्रमाचं घामाचं चीज करणारे अशा प्रकारची सेवा आहे आणि केवळ ड्रायव्हरच्या सेवेसाठी नाही, तर ग्राहकांनाही कमी वेळात टॅक्सी उपलब्ध व्हावी, सुरक्षित टॅक्सी उपलब्ध व्हावी, वाजवी दरात टॅक्सी उपलब्ध भरावी असा त्या ठिकाणी ग्राहक आणि ड्रायव्हरचा फायदा करणाऱ्या अशा प्रकारची टॅक्सी सेवा आहे। आता ऍग्रीगेट पॉलिसी या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी फायनल होते। आज उद्या आपले परिवहन मंत्री सही करतील आणि ऍग्रीगेटर म्हणून अपॉइंटमेंट झाल्यानंतर इमिजिएट काही दिवसामध्ये त्या ठिकाणी ऑन रोड येऊ शकतो। आता ॲपवर त्या ठिकाणी अटॅचमेंट अपलोडचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। या संदर्भामध्ये मी ट्विटने उत्तर दिलेलं आहे। मला वाटतं त्यांनी लगेच घाई केली मीडियाकडे जाण्याची। मला फोन केला असता, समजून घेतलं असतं तर मला वाटतं त्यांनी माझ्या या योजनेचं कौतुक केलं असतं। इथे कुठलाही धंदा नाही, इथे ड्रायव्हर नाही, ते भागीदार होणार आहेत। कुठलीही बँक त्या ठिकाणी पैसे देते, त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना माहीत नाही की महाराष्ट्रातल्या कारखान्यांसाठी आम्ही किती कर्ज दिलंय, महाराष्ट्रातल्या योजनांसाठी किती दिलंय, मुंबईतल्या लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज देतोय, गिरणी कामगारांना, शिक्षकांना, पोलिसांना। कदाचित त्यांना सामाजिक आमच्या उपक्रमांचा योगदानाचा अंदाज नसावा। ठीक आहे, त्यांनी समजून घेतलं असतं तर आणखी चांगलं असतं। त्यांना या योजनेविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तर मी त्यांना देऊ शकेल। मला वाटतं प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर माहिती घेतलेली कधी चांगली असते। त्यांना विनंती आहे की निदान एखादा लोकोपयोगी उपक्रम असतो तेव्हा मला वाटतं त्याला गालबोट लावण्यापेक्षा समजून घ्या, चुकीचा असेल तर निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा। ओके।